बालप्रतिभा या आपल्या चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. चौथी गोष्ट आहे गुढीपाडव्याची, शेतकऱ्यांच्या आनंदाचा सण. हा सण नवीन पिकांच्या हंगामाची सुरुवात दर्शवतो. शेतकरी निसर्गाचे आभार मानतात आणि आनंदाने गुढी उभारतात. गुढी म्हणजे समृद्धीचे प्रतीक. तसंच पाचवी गोष्ट कडुलिंब आणि गुळ परंपरा. आपण प्रत्येक सणाला वेगवेगळा नैवेद्य दाखवत असतो, त्या सणा आणि त्या महिन्याप्रमाणे, त्या ऋतूप्रमाणे. जसं होळीला पुरणपोळी. मग गुढीपाडव्याचा प्रसाद काय, नैवेद्य काय, तर कडुलिंब आणि गूळ. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक कडुलिंब आणि गूळ खातात. याचा अर्थ काय, तर हे प्रतीक आहे जीवनात गोड आणि कडू असे दोन्हीही अनुभव येत असतात, पण आपण आनंद एक्सेप्ट करून पुढे जायचं असतं. ही परंपरा मुलांना मोठा जीवनाचा धडा शिकवते. आणि कडुलिंब हे औषधी असल्यामुळे कृमी वगैरे अशा तत्सम आजारांसाठी ते योग्य ठरतं. मग आता मुलांसाठी बोध काय, तर गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष, नवीन आशा आणि चांगल्या सवयी, चांगले रिझोल्युशन. मुलांनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.